वीज कोसळणे. वीज पडण्याच्या समस्येमुळे पावसाळ्यामध्ये विविध जैविक आणि भौतिक हानी होते. माणसे, जनावरे, झाडे, घरे अशा गोष्टींवर वीज पडून नुकसान होते. वीज कोसळण्याच्या धोक्यापासून काही उपाय करून आपण आपला बचाव करू शकतो. वादळापूर्वी सर्व विद्युत उपकरणे बंद करा. प्लग काढून ठेवा. चार्जर, फोन किंवा कोणतेही उपकरण वायर किंवा तारेने जोडलेले वापरू नका. बस, आच्छादित वाहनात असाल तर त्यातच राहा. झाडांजवळ किंवा झाडाखाली आसरा घेऊ नका. विजा कडाडताना किंवा पडताना देखील आपण काही गोष्टींची काळजी घेऊन स्वतःचा बचाव करू शकतो. खुल्या जागी असाल तर दोन्ही पाय जोडून खाली बसा. दोन्ही कानांवर हात ठेवून डोके दोन्ही गुडघ्यामध्ये टेकून बसा. जमिनीला कमीत कमी स्पर्श होईल अशा स्थितीत बसा. धातूच्या वस्तूंना स्पर्श करू नका. तसेच वाहते पाणी वापरू नका. दारे, खिडक्या उघडे ठेवू नका. मोकळ्या ठिकाणी जागेवर राहा. पत्र्याच्या छताच्या किंवा धातूच्या शीटच्या जागेत आसरा घेऊ नका. त्यापासून लांब राहा. धातूच्या वस्तू वापरू नका. विजेच्या आणि दूरध्वनी तारांपासून दूर राहा. जलतरण तलाव, सरोवरे किंवा छोट्या बोटीत असाल तर पाण्यातून बाहेर या. डोंगराच्या टोकावर, खुल्या जागी किंवा समुद्र किनाऱ्यावर थांबायचं टाळा. अर्थिंगचं योग्य संचलन असल्याची खात्री करा. वीज कोसळून होणाऱ्या धोक्यांपासून पशुधनासाठी उपाय. जनावरांना तलावापासून किंवा नदीपासून दूर ठेवा. जनावरांना ट्रॅक्टर आणि इतर धातू सदृश्य उपकरणांपासून दूर ठेवा. जनावरांना झाडाखाली, विजेच्या तारांना, खांबाला बांधू नका. त्यांना सुरक्षित ठिकाणी बांधा व पारंपरिक उपायांचा वापर करा. तीव्र गडगडाटी वादळात तुमच्या जनावरांना आश्रय देण्यासाठी तुमच्या घरामध्ये किंवा जवळ सुरक्षित क्षेत्र निवडा. वीज पडून गेल्यानंतर देखील काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. तुटून पडलेल्या विजेच्या तारा, झाडे यांकडे लक्ष द्या. घटनेची माहिती अधिकृत यंत्रणेला कळवा. विजेमुळे बाधितांवर गरज भासल्यास CPR, कार्डिओपल्मोनरी रिसेसिटेशन म्हणजे हृदय कार्यान्वित करण्याचा बाह्य उपचार द्यावा. तातडीने वैद्यकीय मदत घ्या.